नमस्ते, राधिका आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हेअर ब्रश कसा बनवायचा ते बघूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे। सर्वात आधी आपल्याला ओव्हल साईजच्या पर्ल्सपासून फ्लॉवर तयार करून घ्यायचं आहे। फ्लॉवर कसं बनवायचं हे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तर त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुंदर असा फ्लॉवर तयार करून घ्यायचा आहे। ठीक आहे, एक ओव्हल शेपचा पर्ल आणि एक गोल्डन बीड घालून आपल्याला गोल्डन बीड सोडून पर्लमधून वायर पास करून या पद्धतीने असे सर्व पर्ल्स लॉक करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, याआधी पारिजात चोकर मी दाखवलेला आहे, त्यामध्ये फ्लॉवर कसं बनवायचं ते अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही तो व्हिडिओ पण जाऊन बघू शकतात। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। ठीक आहे, आता या ठिकाणी मी रेड कलरचे लोरियल्स घेतलेले आहेत। तुम्ही ड्रेसवर मॅचिंग असे कुठल्याही प्रकारचे लोरियल्स इथे घेऊ शकतात। बरोबर आपला फ्लॉवर त्यामध्ये फिट होईल अशा पद्धतीने आपल्याला एक सर्कल तयार करून घ्यायचं आहे। या ठिकाणी लोरियल्स आणखी लागणार आहेत, तर 20 गेजच्या वायरमध्ये मी या प्रकारे असं लोरियल्स घालून घेतलेले आहेत। आपल्या फ्लॉवरच्या साईजप्रमाणे आपण कमी जास्त लोरियल या ठिकाणी घालून घेऊ शकतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता इथे एक लूप तयार करून घ्यायचा आहे आणि आपण जो आधीचा लूप तयार केला होता त्या लूपमध्ये हा लूप असा व्यवस्थित अडकवून सर्कल तयार करून घ्यायचा आहे। बरोबर आपल्याला फ्लॉवरच्या साईज एवढा सर्कल तयार करायचा आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही कलरचा लोरियल्स यूज करू शकतात आणि कुठल्याही सर्कल शेपमध्ये पण तुम्ही पर्ल्स यूज करू शकतात, खूप सुंदर दिसतात। यानंतर 3-4 लेअरचे पण ब्रश कसे तयार करायचे याचे व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर चॅनलवर बनून राहा। ठीक आहे, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। 6 mm क्रिस्टल या ठिकाणी मी यूज केलेलं आहे आणि या फ्लॉवरच्या मधोमध ग्रीन कलरचा क्रिस्टल असा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 mm पर्ल्स आपल्याला क्रिस्टलला कव्हर होतील इतके घालून घ्यायचे आहेत आणि 3 ते 4 ठिकाणी आपल्याला हा सर्कल लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित फिक्स होईल। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला फ्लॉवर तयार झालेला आहे। याच पद्धतीने छल्ला पण तयार करता येईल। हेअर ब्रशचे पण वेगवेगळे प्रकार आपण यापुढे बघणार आहोत। ठीक आहे, या पद्धतीने आता हा फ्लॉवर आपल्याला लोरियल्सच्या जे सर्कल केलेला आहे त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला हे पहिल्या लूपमधून दुसरा लूप असा लॉक करून घ्यायचा आहे, म्हणजे या ठिकाणी हा सर्कल आपला व्यवस्थित फिक्स होईल। आता आपल्याला फ्लॉवर यामध्ये अटॅच करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी 0.3 mm ची तार याला जॉईन करून घेते आहे। कुठल्याही एका पर्लमधून आपल्याला ही तार अशी या पद्धतीने जॉईन करून घ्यायची। ठीक आहे, 2-3 वेळे देऊन उरलेली तार इथेच कट करून घ्यायची, म्हणजे ही फ्लॉवरला अटॅच होईल आणि त्यानंतर आपण जो लोरियलचा सर्कल बनवलेला आहे त्यामध्ये हा फ्लॉवर असा व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचा आहे। 3 ते 4 ठिकाणी मी असा तारेने व्यवस्थितपणे अटॅच करून घेणार आहे। या पद्धतीने ठीक आहे, आता हा फ्लॉवर आपला यावर व्यवस्थित अटॅच झालेला आहे। त्यानंतर 18 गेजची तार घेऊन या प्रकारे आपल्याला हेअरपिन तयार करून घ्यायची आहे, किंवा तुमच्याकडे हेअरपिन असेल तर ती पण तुम्ही इथे अटॅच करू शकता।
ही हेअर पिन पण आपण फ्लावरच्या मागच्या साईडला अगदी व्यवस्थितपणे व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे. दोन्ही साईडला 0.3 mm च्या वायरने आपल्याला ही हेअर पिन अशी अटॅच करून घ्यायची. ठीक आहे. आता ही यू पिन आपली व्यवस्थितपणे अटॅच झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे मोती चेनचा यूज करून सुंदर असे लटकन तयार करून घ्यायचे आहे. ठीक आहे. या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी ही यू पिन आपली अटॅच झालेली आहे. हे बघा, दोन्ही साईडचे तार आता मी इथे सरळ करून घेते. ठीक आहे. या पद्धतीने आपली ही यू पिन इथे तयार झालेली आहे. त्यानंतर मी 7 ते 8 मोती चेनचे असे तुकडे करून घेतलेले आहे. लांबी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकतात. मी इथे मीडियम लेंथ ठेवलेली आहे, किंवा तुम्ही तुमच्या हेअरच्या लेंथ एवढे पण मोती चेन यूज करू शकतात. खूप सुंदर दिसतात. आता या ठिकाणी माझ्याकडे बॉल पिन नसल्यामुळे मी इथे 30 गेजची वायर यूज केलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. 30 गेजच्या वायरमध्ये आपण एक गोल्डन मनी आणि एक ओव्हल शेपचा पर्ल या पद्धतीने घालून आणि त्याला व्यवस्थित असं अटॅच करून घेतलेलं आहे. ठीक आहे. असं काही नाही की बॉल पिनच हवे म्हणून आपण वायरचा यूज करून पण अशा प्रकारचे लोरियल्स बनवू शकतो. तर आता मी सर्व लोरियल्स याला असे अटॅच करून घेते. ठीक आहे. या पद्धतीने पूर्ण मोती चेनला मी असे घालून ओव्हल शेपचे पर्ल्स अटॅच करून घेतलेत आणि 20 गेजच्या तारमध्ये घालून दोन्ही साईडला असे लूप तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने. आणि हे दोन्हीही लूप आपल्याला पुन्हा हे जिथे आपण यू पिन अटॅच केले त्या ठिकाणी अटॅच करून घ्यायचे. तर या पद्धतीने खूप सुंदर असा हा हेअर ब्रोच आपला तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.